इम्रान महाराजांच्या पालखीतून आगमन झाले मंदिरामध्ये. एकदम छान. काही वारकरी जरा थोडे वारकऱ्याला काही त्रास होत नाही पालखीच्या रस्त्यात. वारकरी एकदम देवाचे आणि सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने चालतं. आज जरा अंतर जास्त होतं ना दुपारनंतर. नामस्मरणामध्ये अंतराचं काहीच वाटत नाही. बरोबर आहे. अगदी नामस्मरण हे सगळ्याच भारी. त्यामुळं काय किती अंतर आहे काय वाटत नाही. महाराज नाव काय महाराज आपलं? गंगाराम महाराज कवठाळे देवलेकर. हे बघा देवलेकर महाराज बघा कसं काय म्हणजे दिंडी प्रवास कसं काय म्हणजे वारकरी कसं काय चालतात काय कसं वारकरी त्यांना कसा दिवस जातो हेच कळतच नाही. पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये वेळ कधी जातो, सकाळ कधी होते, दुपार कधी होते, संध्याकाळी याचा काहीच तपास काहीच टाइमच. आणि याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे तारीख किती आहे आणि आज वार कोणता आहे हे वारकऱ्यांना सांगता येत नाही. आता बऱ्याचशा लोकांना विचारलं, मी वारकऱ्यांना विचारलं की बाबा आज तारीख किती आहे काय माहिती. बरं आज वार कोणता आहे त्यांना वार सुद्धा सांगता येत नाही. अहो साधू संतांची ताकद आणि पांडुरंगाची ताकद एकत्र झाल्यानंतर तो वारकरी आपण होतोय. काय जातो नाही घरचण दारचण बायकांपर पारी सुद्धा आठवण सुद्धा येत नाही. आमच्या यतींद्र महाराजांच्या दिंडीत तर मागं फोन सुद्धा जात नाही. बाकीचं जात असेल पण इथं फोन नाही काय नाही पुढे चालत राहायचं. पुढे चालत राहायचं म्हणजे नामस्मरण आणि पालखी सोहळ्याचा किती म्हणजे प्रभाव आहे. ताकद आहे भक्तीची जी ताकद आहे ना ताकद नाही. धन्यवाद महाराज. रामकृष्ण आहे. हे कापरे महाराज येऊ तुझे कसं काय म्हणजे तुम्हाला प्रवास कसं काय वाटला तुम्हाला म्हणजे आतापर्यंतचा? जोरात वाटला म्हणजे काही तकलीफ जाणवली नाही? काही नाही जाणवली. अजिबात नाही जाणवली. म्हणजे निमराज महाराजांची कृपा आहे सगळ्या वारकऱ्यावर अगदी भरपूर आहे. म्हणजे वारकरी किती काय त्रास झाला अजिबात काही हे पोहोचत काहीच नाही. वा 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 म्हणजे वारकरी आमच्या सगळे खुश आहेत. नमस्कार. जय हरी. कसं काय मावली तुमचा कसं काय प्रवास झाला? एकदम मस्त झाला प्रवास. तुम्ही तर काय पताकाला पुढंच असता. पताका सोडू नका शेवटपर्यंत. दरवर्षी पताका ही तुमच्याकडेच असते. बरोबर ठीक आहे. धन्यवाद महाराज. काय नाव काय आपलं? अलवर. कोणचं गाव? यादववाडी. यादववाडीची पण भरपूर वारकरी आहेत या पालखीमध्ये. नमस्कार. रामकृष्ण हरी. आपलं गाव कोणतं? देवलेकर. नाव सांगा. बनकर. वा प्रवास कसं काय वाटला दिंडीचा आतापर्यंत? चांगला वाटला. काही तकलीफ नाही झाली काही म्हणजे निमराज महाराजची कृपा की तुमच्या सगळ्यांच्यावर आहे. विनेकरी म्हणजे त्यांना पाहतो ना पहिल्यापासून त्यांनी विना सोडलेला नाही. आणि ते दुसरे एक जोडीदार त्यांचे ते कायम सत्ता हे ते तुम्ही कायम करत राहता. ते कायमच विना यांच्या हातात. प्रत्येक गावाच्या सप्त्या आमच्या सप्त्या सुद्धा यांच्या विना यांच्या हातात कारण विनेकरी येते. हे बघा हे ह्या दहेगावचे बघा हे कसं काय तुमचं नाव सांगा बरं? अरुण खराडे. बघा तर हे खराडे महाराज असे आहेत. हे दहेगाववरून ते देवलेठणला आले आणि तिथून पायवारी चालू केली बघा यांनी. खरं म्हणजे किती ह्या दहेगावच्या लोकांचं किती म्हणजे भक्ती आहे बघा निमराज महाराजच्या पालखीवर. बरेचसे वारकरी कायमच येतात बघा म्हणजे देवलेठणला आणि तिथून परत पायी पंढरपूरला रवाना होतात. तर ह्या महाराजांच्या घरी आम्ही प्रत्येक वेळी मयात राहतात. आम्ही संपूर्ण गाड्यावाले वारकरी यांच्याकडे जेवायला असतो बघा ह्या महाराजांच्या घरी. धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी. हे पहा इथं पालखी थांबलेली बघा ह्या मंदिरामध्ये आणि इथं आम्ही आता आराम करतोय. पहा आज तब्येत बरोबर नसल्यामुळं आज काय पालखीचे व्हिडिओ काढता आले नाही. आणि दुसरी गोष्ट व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता कीर्तन सुरू होईल. कीर्तनाला जायचे. इथं लाईट नसल्यामुळं आता चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे, नेटचा प्रॉब्लेम आहे. धन्यवाद.